नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. त्या संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे. तर त्या जी आर बद्दल आपण इथे सविस्तर माहिती बघणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्हाला हा जी आर जर पाहिजे नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासन जी आर वेबसाईटवर यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. आपलं विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला फक्त दिनांक सिलेक्ट करायची 3 जानेवारी 2025. त्यानंतर इथं तुम्हाला ती दिनांक सिलेक्ट करायची. त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा. शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचं. शोधा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. 3 तारखेला सामाजिक न्याय विशेष विभागामध्ये निघालेलं जे आर आपल्याला दिसेल. तुम्ही बघू शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तो हा तुम्ही इथून डाउनलोड करून बघू शकता. तर आपण इथं थोडक्यात बघूया या जी आर मध्ये नेमकी काय आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा काय जी आर आहे. तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा असा जी आर आहे. इथं आपण खाली काही महत्वाची माहिती बघूया जी आर मध्ये. तुम्ही बघू शकता प्रस्तावनामध्ये तुम्ही इथं बघू शकता हा 3 जानेवारी 2025 रोजी निघालेला जी आर आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत. तर माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाने विचाराधीन आहे. त्यानंतर तुम्ही खाली इथं शासन निर्णय बघू शकता. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ डीबीटी मार्फत भेटणार आहे. त्यानंतर आपण शासन निर्णय काय बघूया. विभागाचा संदर्भ क्रमांक 5 येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. त्यानंतर तुम्ही आणखी खाली माहिती बघू शकता. क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टल ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थीची संख्या तुम्ही इथं बघू शकणार. 27,15,796 इतके आहेत. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिड झालेल्या प्लस आधार व्हॅलिड न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 24 जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थीची माहिती भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थीचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्राने सूचना देण्यात आलेली आहे. त्यानंतर आणखी खाली माहिती बघूया आपण इथं तुम्ही बघू शकता. दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थीची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी संख्येत बघतो 14,79,366 इतके असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 मध्ये अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता बघू शकता तुम्ही 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता स्टेट बँक इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेह बँक खात्याचा पुढील तक्त्यात नमूद केलेल्या निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं योजनेचं नाव, लेखा शीर्षक, संख्यात बघू शकता. सन 2024-25 साठी एकूण मंजूर तरतुदी इथं बघू शकता. त्यानंतर खर्च बघू शकता. त्यानंतर तुम्ही विभागाने यापूर्वी एसएनए खात्यात सर्व वर्ग केलेला निधी इथं बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही झालेले लाभार्थी संख्येत बघू शकता. शासन निर्णय एसएनए खात्यात वर्ग करायचा निधी इथं तुम्ही बघू शकता या कॉलम मध्ये. इथं आल्यानंतर आपण खाली की माहिती बघूया. अशा पद्धतीने ही माहिती आहे. त्यानंतर आपण पुढे इथं खाली
इथं खाली आल्यानंतर सुद्धा इथं काय आपल्याला थोडीफार माहिती दिलेली बेसिक तिथे बघा. तुम्ही बघू शकता वरील प्रमाणे लाभार्थ्याच्या अर्थशास्त्राचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात महा आय टी कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई यांनी तत्काळ आवश्यक ती कारवाई करावी. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्याची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरल्याची खातरजमा करावी. ही माहिती आपल्याला देण्यात दिलेली आहे. त्यानंतर या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव सचिव रोग शाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग हे अहरण व संवितरण अधिकारी राहतील. त्यानंतर हा शासनाचा निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात जर तुम्हाला हा JR हवा असेल तर तुम्ही हा सांकेत क्रमांक असून हा क्रमांक टाकून तुम्ही हा JR डाउनलोड करू शकता. तो JR डाउनलोड कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला फक्त महाराष्ट्र JR असं टाईप करायचं. त्यानंतर असं काही आपल्याला वेबसाईट इथं समोर दिसेल. त्यानंतर असं काही आपला इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला विभागाचे नाव निवडायचे सामाजिक न्याय विशेष विभाग. इथं 3 जानेवारीला हा JR निघाला. 3 जानेवारी 2025 रोजी नंतर ती डेट आपल्याला इथं टाकायची. ती डेट आपल्याला इथं टाकायची. खाली कॅप्चर टाकायचा आणि शोधावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. इथून तुम्ही हा तुम्हाला पाहिजे असतं तुम्ही JR डाउनलोड करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटून नंतर